आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत. श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार. श्रोते हो, फोबिया हा शब्द आपण नेहमी ऐकला आहे, पण फोबिया म्हणजे काय आणि त्याची उपचार पद्धती नेमकी काय असते हे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यामुळे आजचा आपला विषय आहे फोबिया, कारणं आणि उपचार. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर सुधीर भावे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, जसा मी उल्लेख केला, फोबिया, कारण आणि उपचार हा आजचा आपला विषय आहे. तर पहिला शब्द येतो फोबिया. फोबिया म्हणजे काय? भीती हे आपल्याला माहित असतं, पण या भीतीचं रूपांतरण आजारामध्ये कधी होतं आणि कसं होतं? भीतीचा अनुभव आपण सगळ्यांनी कधी ना कधी केलेला आहे आणि करत राहतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. पण त्याला आपण फोबिया तेव्हा म्हणतो जेव्हा ती भीती अतिशय तीव्र असते, इंटेन्स असते, पुन्हा पुन्हा होते. म्हणजे फक्त एखादा होऊन गेली तर त्याला फोबिया नाही म्हणणार, पण परत परत होते. आणि ज्याला आम्ही अव्हॉइडन्स म्हणतो, म्हणजे ज्या गोष्टीची किंवा ज्या परिस्थितीची भीती वाटते त्या परिस्थितीला अव्हॉइड करणं, टाळणं. जर या तिन्ही कंडिशन्स त्याच्यामध्ये बसत असतील तर मग आपण त्याला फोबिया म्हणू. या मागची कारणं काय असतात नेमकी? कारणं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. उदाहरणार्थ अनुवंशिकता पण असते याच्यामध्ये. असं पाहण्यात आलंय की जुळ्या भावंडांमध्ये, जी जुळी भावंड आयडेंटिकल असतात, सारखी दिसतात, त्यांचं जीन्स सारखे असतात, तर जुळ्या भावंडांमध्ये जर एकाला फोबिया असेल तर दुसऱ्याला व्हायची शक्यता 25% आहे. तर हे झालं अनुवंशिक कारण. दुसरं आहे ज्याला आपण लर्निंग म्हणूया. लर्निंग म्हणजे आपल्या अनुभवातनं शिकणं. आता लर्निंग हे अनेक प्रकारचं असतं. उदाहरणार्थ समजा माझ्या लहानपणी किंवा जीवनाच्या पहिल्या भागात केव्हा तरी मला एखादा पीडादायक अनुभव आलाय. उदाहरणार्थ मला कुत्रा चावला मी लहान असताना, तर मग बहुतेक जन्मभर मला कुत्र्याचा फोबिया राहील. किंवा एका लर्निंगला आम्ही ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणतो. म्हणजे कोणी एखादा व्यक्ती एखादा भीतीदायक प्रसंगात अडकला आणि तेव्हा तो किती घाबरला हे पाहून तो फोबिया माझ्यामध्ये निर्माण होऊ शकतो. किंवा कधीकधी ऐकून वाचून सुद्धा, म्हणजे जर आपल्याला कळलं की हा साप विषारी असतो आणि तो आपल्याला चावल्यावर मृत्यू होऊ शकतो, तर ते न पाहता न अनुभवता सुद्धा मला त्या प्रकारच्या सापाचा फोबिया होऊन जाईल. तर हे त्याचे विविध कारणं आहेत फोबियाची. आता कारणानंतर आपण वळणार आहोत लक्षणांकडे. एकंदरीतच फोबियाची लक्षणं काय दिसून येतात? फोबियाची लक्षणं आणि फोबियाचे प्रकार आपण हे एकात घेऊया, कारण ते एकमेकांशी निगडीत आहेत. फोबियाचे प्रकार जर मी पहिल्यांदा त्याबद्दल म्हटलं तर एक प्रकार असतो ज्याला आपण सिंपल फोबिया म्हणतो. आता शब्द सिंपल जेवढा साधा आहे तेवढा फोबिया नाही आहे. सिंपल फोबियामध्ये जैविक आणि अजैविक वस्तू. तर जैविकमध्ये प्राणी झाले, साप किंवा कुत्रा, मांजर, उंदीर, पाल, झुरळ, हे फार कॉमन फोबिया आपल्याला आढळतात. तर जैविकमध्ये हे सगळे फोबिया आहेत. आणि अजैविकमध्ये रक्ताचा फोबिया, रक्त पाहून घाबरणं किंवा इंजेक्शनचा फोबिया, किंवा ज्याला आपण एन्व्हायरमेंटल म्हणू, म्हणजे वीज कडाडली तर एकदम फोबिया होऊन जातो, मनुष्य घरात पळून येतो, किंवा साधे ढग जरी, काळे ढग जरी जमा झाले तर काही लोकांना त्याचा फोबिया असतो. तर ह्या प्रकाराला आपण सिंपल फोबिया म्हणतो. तर त्याची लक्षणं त्यातच आली. दुसरा प्रकार आहे ज्याला सामाजिक किंवा सोशल फोबिया म्हणता येईल, की लोकांसमोर कोणत्याही प्रकारची काही क्रिया करणं. उदाहरणार्थ एक सगळ्यात सर्वसाधारण सोशल फोबिया म्हणजे स्टेजवर बोलायची भीती. स्टेजवर जायच्या आधी लोकांची घाबरगुंडी उडते, हातपाय थरथरतात डायसवर असताना. किंवा स्टेजवर नाही जरी म्हटलं तरी इतर कोणा अनोळख्या व्यक्तीशी जाऊन बोलणं, किंवा एखादा ग्रुप बसलेला आहे तर त्या ग्रुपमध्ये जाऊन काही चर्चा करणं. बऱ्याच लोकांना ह्याचा फोबिया असतो. आणि आपण पाहतो की हे लोक मग तिथे जाणं किंवा तर टाळतात, स्टेजवर जाणं टाळतील, किंवा इतर लोकांमध्ये बसून तिथे काही चर्चा करणं टाळतील, नवीन लोकांना भेटायला टाळतील. आणि जर का ह्या सर्व परिस्थितींना तोंड द्यावं लागलं तर तेव्हा घाबरगुंडी उडते, छाती धडधडते, हातापायाला कंप होतो, घाम फुटू लागतो. बरेचदा असं वाटतं की आता मी कोलॅप्स होऊन जाईल, आता मला एकदम काहीतरी होईल. तर सोशल फोबियामध्ये ही लक्षणं आढळतात. आणि तिसरा प्रकार आहे ज्याला आपण ॲगोराफोबिया म्हणतो. ॲगोराफोबिया म्हणजे की एखाद्या ओपन स्पेसमध्ये किंवा गर्दीमध्ये जिथे आपल्याला काही त्रास झाला तर जिथून पळवाट काढायची संधी नाही आहे. आता उदाहरणार्थ मी बाजारात गेलो, बऱ्यापैकी गर्दी आहे, तिथे जवळपास डॉक्टर नाही आहे, माझ्या घरचं कोणी नाही आहे. तर अशा ठिकाणी जर का मला घबराट होऊ लागली तर मला भीती ही वाटते की या गर्दीतून मी माझा मार्ग बाहेर कसा काढीन. समजा मला काही झालं, मी कोलॅप्स झालो तर मला कोण वाचवेल, मला इथे काही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाही आहे. तर ह्याला आपण म्हणतो ॲगोराफोबिया.
आणि जर आपण पाहिलं तर ह्या तिन्ही प्रकारच्या फोबियामध्ये लक्षणं तीच आहेत. भीती वाटणं म्हणजे अतिशय तीव्र भीती, त्याची शारीरिक लक्षणं छाती धडधडणं, घाम फुटणं, तोंड कोरडं पडणं वगैरे वगैरे, चक्कर येणं आणि तिथून जर संधी मिळाली तर तिथनं पळवाट काढणं, ही लक्षणं आहेत त्याची. मग याचं निदान कसं करण्यात येतं, ओळखण्यात कसं येतं की हा फोबियाचा प्रकार आहे आणि हा प्रकार आहे म्हणून? आमच्याकडे जेव्हा एखादा पेशंट येतो आणि सांगतो की डॉक्टर साहेब मला ह्या गोष्टीची भीती वाटते, तर आमचा पहिला प्रश्न असतो की भीती किती वाटते, म्हणजे अशी थोडीफार आहे की खूप आहे. कधी कधी जो पेशंटला उत्तर नाही देता आलं तर आम्ही त्याला म्हणतो की 0 to 10 ह्या स्केलवर तुम्ही सांगा. म्हणजे जर 10 म्हणजे अतिशय भयानक भीती आणि 0 म्हणजे भीती नाही, त्याच्यामध्ये तुमची भीती कुठे बसते. तर जर तो म्हणाला 0 to 10 मध्ये 8 वर बसते तर आपण असं गृहीत धरून चालू की ती बरीच तीव्र भीती आहे. तर भीतीची तीव्रता आणि तुम्हाला भीती इतकी वाटते का की त्यामुळे तुम्ही ती परिस्थिती टाळू लागता. उदाहरणार्थ कधी काही लोकांना उंचीचा फोबिया असतो, उंचीवर जायचा. म्हणजे समजा 5व्या मजल्यावर जाऊन चांगली बाल्कनी चांगली असताना सुद्धा बाल्कनी खाली डोकावून पाहायची हिंमत होत नाही, तर हा म्हणजे हाईटचा फोबिया झाला. तर तुम्ही मग बाल्कनीमध्ये जाऊन खाली पाहणं टाळता का? कोणत्या मजल्यावरनं टाळता? दुसऱ्या मजल्यावरनंही टाळता का? पहिल्या मजल्यावरनंही टाळता का? तर जर टाळायची प्रवृत्ती असेल तर ह्या दोन गोष्टींनी म्हणजे तीव्रता आणि टाळायची प्रवृत्ती ह्याच्यावरनं आम्ही ठरवतो की हा फोबिया आहे की नाही आहे. वेगवेगळ्या गोष्टींची भीती वाटते म्हणजे फोबिया असं आपण इथे म्हणूयात. आता ही भीती जी असते लहानपणापासून याची सुरुवात होत असते का? नाही, असं काही जरुरी नाही आहे. म्हणजे काही फोबिया लहानपणापासून सुरू होतात, पण काही आहे ते नंतरही होऊ शकतात. जसं मी म्हटलं की काही फोबिया अनुभवावर किंवा इतरांचं ऐकून त्याच्यावर आधारित असतात. आता समजा मी 18व्या वर्षी पोहायला शिकू लागलो आणि पहिल्या दिवशीच असं घडलं की तिथे कोच नव्हता, मी जवळपास बुडू लागलो, नाकात पाणी शिरलं आणि मला वाटलं आता मी गुदमरलो, आता मी गेलो. मला बाहेर काढण्यात आलं आणि त्या दिवसानंतर मग मी पोहायचं टाळतो. तर मला ते स्विमिंगचा फोबिया झाला. फोबिया नंतर सुद्धा होऊ शकतो. थोडक्यातच मला हे विचारायचं होतं की याला काही वयाचं बंधन असतं का, की या वयात होतो या वयात होत नाही, असं काही असतं का? तसं वयाचं बंधन नाही, पण जसं जसं वय वाढेल तसं फोबिया व्हायची शक्यता कमी कमी होत जाते. उदाहरणार्थ प्रौढ व्यक्तींमध्ये नव्याने फोबिया सुरू झाला असं आपल्याला सहसा आढळत नाही. 30, 35, 40 तिथपर्यंत फोबिया होतो, त्याच्यानंतर दुर्मिळ आहे. प्रकारानुसार लक्षणं वेगळी असतात का? हो, प्रकारानुसार लक्षणं वेगळी राहतील. म्हणजे आता जसं मी म्हटलं की 3 प्रकारचे फोबिया मी सुरुवातीला सांगितले, तर भीतीची तीव्रता तर तशीच राहील, पण लक्षणांमध्ये थोडा फरक पडतो. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्यांना एगोराफोबिया मी म्हटलं, म्हणजे गर्दीची भीती किंवा पळवाट काढता येईल की नाही ह्याची भीती, तर असे पेशंट मी स्वतः पाहिलेले आहेत की जे सिनेमा पाहायला गेले तर ते सिनेमात अगदी समोरच्या रांगेत आणि अगदी गेटच्या सगळ्यात जवळ बसतील, कारण मग समजा तिथे भीती वाटली, तीव्र भीती वाटली तर तिथनं पळता लवकर येईल. तर असं एकेका फोबियाची लक्षणं आपल्याला वेगवेगळी आढळतील. म्हणजे प्रकारानुसार लक्षणं बदलत असतात असं आपण इथे म्हणू. अव्हॉइडन्सची पद्धती बदलते. म्हणजे मी जे अनुभवतोय मानसिक आणि शारीरिक पातळीवर ते जवळपास सारखंच राहील, पण माझी जी अव्हॉइडन्सची जी पद्धत आहे ती वेगवेगळी राहील. ती पद्धत नेमकी काय असू शकते? ती पद्धत म्हणजे आता पहा, त्यात 2-3 प्रकार आढळतात. किंवा तर मी ती परिस्थिती किंवा वस्तू पूर्णपणे टाळतो. मला इंजेक्शन घ्यायचं झालं तर मी अजिबात घेणार नाही. आई वडील धरून पकडून घेऊन गेले, मी हातपाय झाडीन मारीन आणि डॉक्टरला देऊ देणार नाही. तर मी ती परिस्थिती पूर्णपणे टाळतो. किंवा जरी त्या परिस्थितीचा सामना केला तरी लवकरात लवकर त्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ मला समजा कोणा वरिष्ठ व्यक्तीशी जाऊन काही बोलायचं आहे, तर मी जाईन, बोलायला सुरुवात करीन, पण जमेल तितकं थोडक्यात आटपीन किंवा लवकर इथनं आपल्याला पळता आलं तर बरं आहे आणि अगदी थोडक्यात आपलं काम निपटवून मी तिथनं पळेन. आणि तिसरं म्हणजे मी त्या परिस्थितीमध्ये थांबीन, पण शेवटपर्यंत खूप छाती धडधडत राहील, घबराट होत राहील. कधी कधी परिस्थिती टाळता येत नाही. आता तुम्ही लिफ्टमध्ये चढलात आणि तुम्हाला लिफ्टची भीती आहे आणि लिफ्ट 100व्या मजल्यापर्यंत जाणार आहे, तर आता तुम्हाला टाळता तर येणार नाही. तर अव्हॉइडन्स करता येत नाही, पण करायची तीव्र इच्छा सतत राहून जाते. तर असे हे भिन्न भिन्न प्रकार आहेत अव्हॉइडन्सचे.
श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत आणि आज आपला विषय आहे फोबिया, कारणं आणि उपचार. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर सुधीर भावे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. अवॉइडन्सचे प्रकार तर झाले, त्यानंतर आपण आता वळणार आहोत उपचार पद्धतीकडे. उपचार पद्धती नेमकी काय असते यावर? उपचार पद्धती मुख्यतः 2 प्रकारची असते, म्हणजे मानसिक आणि भौतिक किंवा औषधांच्या द्वारे. मानसिक पद्धती जास्त महत्वाची आहे कारण ती जास्त यशस्वी आहे. ह्यांच्यामध्ये मानसोपचार किंवा सायकोथेरपी हा उपचार केला जातो. हा जो उपचार आहे हा सायकोथेरपिस्ट, काउन्सिलर्स किंवा सायकॅट्रिस्ट ह्यांच्यापैकी कोणीही करू शकतं. आणि ह्याच्यामध्ये असं केलं जातं, त्याचा सिद्धांत असा आहे की एखाद्या फोबियाजन्य वस्तूला तुम्ही जेवढे सामोरे जाल त्याच्यासमोर जितक्या वेळी टिकून राहाल तेवढी ती भीती कमी होते. आता निसर्गाने फोबिया तर दिला, पण ही पण एक सोय करून दिली आहे की तुम्ही फोबियाची परिस्थिती जर त्याला तोंड दिलं आणि तिथनं पळ नाही काढला आणि हे वारंवार केलं तर मग काय होतं की मग ती भीती हळूहळू कमी 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 होत जाते. मला आठवतंय की मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा एका व्यक्तीला हाईटचा फोबिया होता. तर मी ज्या कॉलेजमध्ये MD करत होतो तिथे आमची टेरेस 6व्या मजल्यावर होती. तर मी रोज त्या पेशंटला बोलवायचो, रोज 6व्या मजल्यावर न्यायचो, त्याला खालती पाहायला सांगायचो. तो तिथनं पळ काढायचा प्रयत्न करायचा, पण मी कसं तरी त्याला प्रोत्साहन देऊन ते करायला भाग पडायचो. आणि त्या पेशंटने मला सांगितलं की डॉक्टर साहेब 6, 7, 8 सेशन तर मला भीती वाटत होती, ती हळूहळू कमी झाली, पण आता मला ती भीती आता नाहीशी झालेली आहे. तर ह्याला आपण एक्सपोजर म्हणतो, म्हणजे एक्सपोजिंग द पर्सन टू द फोबिक सिच्युएशन. तर एक्सपोजर करायचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे कधी कधी एक्सपोजर ग्रेडेड केलं जातं, म्हणजे एकदम मी त्याला 6व्या मजल्यावर न नेता मी आधी काही दिवस पहिल्या मजल्यावर नेलं, खाली पाहायला सांगितलं, मग पुढचे काही दिवस दुसऱ्या मजल्यावर नेलं, खाली पाहायला सांगितलं, मग तिसरा, चौथा, असं करत करत वाढवत गेलो. तर हे ग्रेडेड म्हणजे हळूहळू वाढत्या पद्धतीने त्याला एक्सपोजर करता येतं. ह्याला आपण एक्सपोजर थेरपी म्हणतो. दुसरी पद्धत आहे मानसिक उपचारामध्ये ज्याला आपण कॉग्निटिव्ह थेरपी म्हणतो. कॉग्निशनचा अर्थ इंग्रजीमध्ये म्हणजे विचार, आपले विचार. तर बरेचदा पेशंटची विचार करायची पद्धत, त्याची विचारसरणी बदलून सुद्धा फोबियामध्ये कमतरता करून आणता येते आपल्याला. म्हणजे उदाहरणार्थ पेशंटला आम्ही विचारतो की समजा तुला या गोष्टीचा फोबिया आहे, त्याच्यात तू सामोरे गेलास तर तुला काय वाटतं, काय होईल? तर पेशंट म्हणेल मी कोलॅप्स होऊन जाईन, मी मरून जाईन. मग आम्ही त्याला म्हणतो असं व्हायचं कारण काय राहील, कारण आजपर्यंत कधी असं झालं नाही की कोणी जसं पाणी पाहून गेला. किंवा तू असं कर, तुला एक होमवर्क देतो, तू तुझ्या घराजवळ जी नदी आहे, तलाव आहे, विहीर आहे, त्यापासून एक 10 फूट लांबीवर राहा, त्यातल्या पाण्याकडे पहा आणि उद्या मला येऊन सांग की काय वाटलं तुला, तुला काही एकदम झालं का? मग पेशंट पुढच्या दिवशी येऊन सांगतो की नाही असं काही झालं नाही. तर असं हळूहळू त्याची जी विचारांची पद्धत आहे त्यात आपण बदल घडवून आणतो आणि त्याला हळूहळू हे दाखवून देतो की माझे विचार होते ते चुकत होते. कारण शेवटी फोबिया विचारातनं उद्भवतो, म्हणजे मला काहीतरी होणार. तर हा जो विचार आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑटोमॅटिक थॉट म्हणतो, तर हा ऑटोमॅटिक थॉट कसा दूर करायचा, तर त्याला आपण कॉग्निटिव्ह थेरपी म्हणू. तर मानसोपचारामध्ये हे 2 प्रमुख प्रकार आहेत. आणि दुसरं जे मी म्हटलं की औषधोपचार फार यशस्वी नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि तात्पुरतं ती परिस्थिती, त्या परिस्थितीवर मात द्यायला कामी येतो. जसं मला समजा विमानात प्रवास करायचा फोबिया आहे, तर माझे डॉक्टर मला विमानात प्रवास करायच्या आधी खायच्या 1-2 गोळ्या देतील ज्याने मला शांत वाटेल आणि ते 5-6 तास बरे निघून जातील. पण ह्याला आपण म्हणू की हा एक टेम्पररी उपचार आहे, म्हणजे ह्यानी फोबिया पूर्णपणे निघत नाही. तसा टेम्पररी उपचार औषधांद्वारे होऊ शकेल, पण फायनल जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे मानसोपचार. तर टेम्पररी उपचार आपण सांगितलं, तर हा जो उपचार असतो हा किती दिवस सुरू ठेवावा लागतो नेमका? जितक्या वेळा तुम्हाला फोबियाला फेस करायचं आहे तर तितक्या वेळा तुम्ही हा घेऊ शकता. म्हणजे मला उदाहरणार्थ जेव्हा जेव्हा विमानातनं प्रवास करायची वेळ येईल तर प्रत्येक वेळेला मला घ्यावं लागेल. तर त्याला अशी काळाची अवधी नाहीये, तुम्ही जेव्हा जेव्हा फेस कराल तेव्हा तेव्हा तुम्ही ते औषध घ्यायचं. डॉक्टर, एकदा पेशंटची ट्रीटमेंट झाली फोबियाची, ती झाल्यानंतर पुन्हा परत फोबिया होऊ शकतो का? परत फोबिया होऊ शकतो. आता त्यात एक समस्या अशी आहे की कुठलाही मानसिक रोग मुळातून नष्ट झाला असं म्हणता येत नाही, आणि हे प्रत्येक मानसिक रोगाला लागू आहे. तो स्किझोफ्रेनिया असो किंवा डिप्रेशन असो किंवा मॅनिया असो, काही असो. एकदा पेशंट बरा होतो पण आयुष्यात कधी ना कधी परत वर तो डोकावू शकतो.
तर पूर्ण मुळातून नष्ट झाला असं आपण म्हणत नाही. म्हणून इंग्रजीमध्ये आपण क्युअर हा शब्द वापरत नाही. म्हणजे फोबिया क्युअर झाला असं आपण म्हणत नाही. पण फोबिया सध्या नाहीये असं म्हणता येईल. म्हणजे फोबिया आता नाहीसा झालेला आहे. आता परत केव्हा होईल की नाही हे सांगणं कठीण आहे. याला नियंत्रणात मग कसं ठेवू शकतो आपण? मी कॉग्निटिव्ह थेरपी आणि एक्सपोजर हे जे 2 प्रकार तुम्हाला सांगितले, तर हे असे प्रकार आहे जी व्यक्ती शिकून घेते आणि आयुष्यभर ह्याला कार्यान्वित करता येतं. आता कॉग्निटिव्ह थेरपीद्वारे जर मी शिकलो की माझेच विचार फोबियाला जन्म देत आहेत आणि मला माझ्या विचारांवर नियंत्रण करायचं आहे, माझ्या डोक्यात विवेकी किंवा रॅशनल विचार आणायचे आहेत, ठेवायचे आहेत, तर त्यांनी फायदा होतो. आणि एक्सपोजर जे मी म्हटलं तर सेल्फ एक्सपोजर वेळोवेळी करता येतं. म्हणजे थेरपिस्टनी मला एक्सपोजर तर शिकवून दिलं. आता मला उंचीचा समजा फोबिया आहे, तर जिथे इथे उंच जागा असेल, मला जावं लागलं, पचमडीला कुटुंबासोबत गेलो, पहाडावर गेलो, तर मी मग खाली पाहणं टाळणार नाही, स्वतःला त्याला एक्सपोज करेन. तर जन्मभर जर हे आपण पाळत गेलो तर फोबियापासून लांब राहायचा हा एक चांगला उपाय आहे. हां डॉक्टर, आणखी एक महत्वाचा प्रश्न मला इथे वाटतो की इतर मानसिक आजार किंवा इतर शारीरिक आजार यामुळे देखील फोबिया होऊ शकतो का? शारीरिक आजारामुळे तर नाही म्हणणार मी, पण मानसिक आजारांचा भाग राहू शकतो. कारण फोबियासारखे इतर काही आजार जसं अँक्झायटी डिसऑर्डर आहे किंवा मायनर डिप्रेशन आहे, पॅनिक अटॅक्स येतात लोकांना, तर हे काही आजार आणखीन जास्त मोठ्या स्वरूपाच्या आजारांचे भाग राहू शकतात. उदाहरणार्थ मला स्किझोफ्रेनिया झाला तर त्याच्यामध्ये मला फोबिया डेव्हलप होऊ शकतात. मला डिप्रेशन झालं गंभीर प्रकारचं तर त्याच्यामध्ये मला फोबिया होऊ शकतो. तर तो इतर आजारांचा भाग राहू शकतो. सरते शेवटी आमच्या श्रोत्यांना डॉक्टर फोबिया याविषयी काय मार्गदर्शन कराल? फोबिया समजा तुम्हाला असं जाणवलं की आपल्याला एखाद्या गोष्टीचा फोबिया होत आहे, तर तज्ज्ञांकडे जायच्या आधी मला वाटतं हे तुम्ही स्वतः उपाय करून पाहावे की ज्या ज्या परिस्थितींची किंवा ज्या ज्या वस्तूंची भीती हळूहळू वाटू लागली आहे त्याला टाळायचं नाही. जेवढं परिस्थितीला तोंड द्याल तेवढी ती भीती हळूहळू कमी होणार हे निश्चित आहे. तिथं पळ काढायचा नाही, त्याला टाळायचं नाही, त्याला तोंड देत राहायचं. भीती वाटली तरी हिंमत करून तोंड द्यायचं. जास्तीत जास्त थोडीफार भीती वाटेल, त्याच्या पलीकडे काहीही नुकसान होणार नाही, तर त्याला तोंड देत राहायचं. आणि जेव्हाही अशा परिस्थितीचा सामना करायचा असेल तेव्हा आपल्या मनामध्ये रॅशनल किंवा विवेकी विचार आणायचे की समजा आता मला रस्ता क्रॉस करायची भीती वाटते, मला नेहमी बायकोचा किंवा आईचा हात धरावा लागतो, तर समजा मी एकट्याने पार केला आजूबाजूला पाहून, तर माझं जास्तीत जास्त काय बिघडणार आहे? काहीच नाही. समजा मी एका 10व्या मजल्यावर जाऊन रेलिंग असलेल्या बाल्कनीमधनं खाली वाकून पाहिलं, वाईटात वाईट काय घडेल? काहीच नाही. तर असे जर माझ्या मनामध्ये मी विवेकी विचार आणले तर मग तो फोबिया वाढत नाही आणि हळूहळू पूर्णपणे जाऊ शकतो. तुम्ही जितक्यांदा स्वतःला त्या परिस्थितीला एक्सपोज कराल तेवढाच तुमची भीती हळूहळू कमी होत जाईल. डॉक्टर सुधीर भावे, आपण इथे आलात आणि फोबिया कारणं आणि उपचार याविषयी आमच्या श्रोत्यांना महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, फोबिया कारणं आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुधीर भावे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.